सो लुक, वॉरचा सिनारिओ जो आहे ना, वॉरचा सिनारिओ एकदम नी-जर्क रिएक्शन येते मार्केटला. नी-जर्क रिएक्शन ही कायम एक्सपेक्टेड असते, कारण एखादा अनप्रेसिडेंटेड इव्हेंट ज्यावेळेला क्रिएट होतो, त्यावेळेला मार्केट निगेटिव्हली रिॲक्ट करतं. कुठल्याही आणि एकदा वॉर सुरू झाला, की मग डिस्काउंटेड होतो ते फॅक्टर. डिस्काउंटेड होतं म्हणजे काय होतं, की जर का वॉरमध्ये काही अशा गोष्टी नाही घडल्या, की ज्या मागच्या 25, 30, 40 वर्षाच्या करिअरच्या म्हणजे फायनान्शियल करिअरमध्ये समजा एखाद्याचं असेल, त्याच्यामध्ये मी आता एक्झाम्पल ट्रेडनेटच्या फायनान्शियल करिअरमध्ये जर ज्या काही गोष्टी घडल्या नाहीत, तशी एखादी जर गोष्ट घडली, तर मार्केट अजून निगेटिव्हली रिॲक्ट करतं. बट अदरवाईज काय होतं, अदरवाईज मार्केट डिस्काउंट करते या सगळ्या गोष्टींना. आणि व्हॉट द पास्ट डेटा सेज इज दॅट की जेवढा काही टॉपपासून वॉर सुरू झालेल्या दिवशीपासून जेवढं मार्केट खाली गेलेलं असतं, साधारणपणे ॲव्हरेज 10% ते 12% मार्केट खाली गेले आत्तापर्यंत. म्हणजे जे काही वॉर्स माझ्या करिअरमध्ये जे काही गोष्टी घडल्या त्यामध्ये एक समजा एक 9/11चा अटॅक मी बघितलेला होता. तर त्याला काही वॉर म्हणता येणार नाही. नंतर कारगिल होता, नंतर आपला सिंदूरचा होता किंवा 9/11 होता, म्हणजे 26/11 होता. तर हे ज्या काही गोष्टी घडल्यात किंवा आता रशिया युक्रेन आहे, तर याच्यामध्ये मार्केट्स डेफिनेटली खाली गेलीत. म्हणजे एक नी जर्क रिएक्शन मार्केट इमिजिएटली देतं आणि दॅट इज व्हॉट द फिअर इज. तर फिअरमध्ये मार्केट खाली जातं आणि मग इफेक्टिव्हली काय होतं, वेन द मार्केट रिअलायझेस की बाबा एव्हरीवन वॉन्ट्स पीस आणि असं काही आता नवीन ह्याच्यामध्ये काही घडणारं नाही आहे आणि ज्यावेळेला काही त्याच्यामध्ये जो काही वॉर किंवा जे काही चालू असतं, दे कम टू सम ॲग्रीमेंट ऑफ पीस. तिथून मार्केट बाउन्स बॅक होतं आणि तो बाउन्स बॅक इज नॉर्मली इक्वल टू व्हॉट द मार्केट हॅज फॉलन. सो व्हॉट द पास्ट डेटा सेज इज दॅट की 6 महिन्याच्या आतमध्ये मार्केट परत जेवढं काही खाली गेलं तेवढं वाढतं आणि इन द नेक्स्ट 6 मंथ्स मार्केट डिलिव्हर्स ट्वाइस ऑफ व्हॉट द मार्केट फॉल हॅड हॅपन. म्हणजे एक्झाम्पल, जर 10% मार्केट खाली गेलं असेल वॉरच्या पिरियडमध्ये, तर नेक्स्ट 6 मंथ्स मार्केट साधारणपणे 10% वाढतं आणि त्याच्या पुढच्या 6 महिन्यामध्ये परत 10% वाढतं. सो दिस इज हाऊ ट्रॅडिशनली मार्केट्स हॅव हॅपन्ड. आता वेन इट कम्स टू इन्व्हेस्टर्स, तर नॉर्मली काय आता म्हणजे एव्हरीवन कम्स हिअर टू बाय लो अँड सेल हाय. म्हणजे प्रत्येकालाच हे करायचंय. बट हॉनेस्टली नो वन कॅन डू दिस. म्हणजे एक एक वन ऑफ माय फेवरेट हे आहे त्याच्यामध्ये एक पोस्टर की ओनली 2% इन द वर्ल्ड नो की हू कॅन बाय ॲट द लो अँड सेल ॲट द हाय. सो वन इज गॉड अँड अदर इज द लायर. तर हे पण असंच आहे की या सगळ्या याच्यामध्ये पुढचे 2 महिने, 4 महिने, 6 महिने थोडे टफ जाऊ शकतात की वॉरचा सिनारिओ कितपत इफेक्टिव्ह होतोय, वॉर किती एस्कलेट होतोय त्याच्यावरती. बट होपफुली एव्हरीवन वॉन्ट्स पीस. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये काय कुठंतरी मार्केट बॉटम आउट होतं. सो इथं करायचंय काय, तर एकतर नो ॲक्शन इज द इमिजिएट ॲक्शन. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही जर इन्व्हेस्टेड असाल तर तुम्हाला काहीच ॲक्शन घ्यायची नाही आहे. शांतपणे बघत राहायचंय तुम्ही आणि शांतपणे बघताही येत नसेल तुम्हाला, म्हणजे इफ यू कांट सी व्हॉट द मार्केट इज फॉलिंग डे बाय डे अँड प्रॉबेबली युअर नोशनल मार्क टू मार्केट इज गोइंग डाऊन. सो व्हॉट शुड यू डू? यू शुड डिसेबल द ॲप्स, यू शुड स्टॉप लुकिंग ॲट द टीव्ही, यू शुड स्टॉप लुकिंग ॲट द मार्केट्स बिकॉज यू आर अ इन्व्हेस्टर. आणि वेन यू आर अन इन्व्हेस्टर, तुम्ही जर 10 वर्ष मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताय, मागच्या डिकेडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करताय, तर हॅडंट दिस थिंग्स हॅपन्ड इन द पास्ट? येस, अशा गोष्टी बऱ्याच झाल्यात. म्हणजे इंडियन मार्केटच्या कॉन्टेक्स्टमध्ये बघितलं आपण तर 40-50% मार्केट खाली गेलंय. कुठल्या कुठल्या सिनारिओजला खाली गेलंय? एक 1992 हर्षद मेहता स्कॅम झाला. म्हणजे इलॅबोरेट करायचं म्हटलं तर काही मोठे आपल्याला हे देता येतील जिथं 40-50% मार्केट खाली गेले. म्हणजे एक तर हर्षद मेहता स्कॅम झाला, त्याच्यानंतर 2000 सालचा Y2K झाला, देन 2008 द लेमन ब्रदर्स क्रेडिट डिफॉल्ट झाला आणि 2020 इज द लेटेस्ट वन विच एव्हरीवन रिमेंबर्स इज द कोविड. या सगळ्या याच्यामध्ये मेजर 40-50% मार्केट खाली गेलं. आता या ह्याच्यामध्ये कुठेही वॉरच्या सारखा सिनारिओमध्ये मार्केट खाली गेलेलं नाही आहे. सो इन दिस केस मार्केट वेंट डाऊन बाय 40-50% बिकॉज देर वॉज अ फिअर अँड इन द नेक्स्ट 1.5 year द मार्केट केम टू ओरिजिनल लेवल्स. सो आपण इन्व्हेस्टर्स असताना जर कोणी 10 वर्ष इन्व्हेस्ट करते, कोणी 15 वर्ष इन्व्हेस्ट करते, कोणी लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे 20 वर्ष आहे, तर हे सगळे इव्हेंट्स तुमच्याकडे ऑलरेडी घडून गेलेत अशा प्रकारचे आणि अशा प्रकारचे इव्हेंट्स पुढेही घडत राहणार. सो नॉट नेसेसरी एव्हरी ॲक्शन इन द मार्केट तर रिॲक्शन तुमची जरुरी आहे, नॉट रिक्वायर्ड. सो एक तर तुम्हाला काय करायला पाहिजे, व्हॉट आय सेड की यू स्टॉप लुकिंग ॲट द मार्केट्स फॉर सर्टन टाइम पिरियड until the market stabilizes. Don't look at the TV, media, WhatsApp groups, social media, because हे सगळे फिअर स्प्रेड करणारी मीडियम्स असतात आणि खूप कमी लोक याच्यामध्ये असं सांगतील की मार्केट्स आर गुड अँड यू शुड स्टे इन्व्हेस्टेड.
आणि सेकंड इज इफ यू हॅव द कॅपॅसिटीज, तुम्ही 6 महिन्यासाठी पुढच्या 1 वर्षासाठी डबल अप युअर एस-आय-पीज. सो दॅट इज व्हॉट द मार्केट्स आर. आणि when the markets go on sale, obviously आपल्यासाठी इम्पॉर्टंट फॅक्टर काय राहतो की यू शुड गो अँड बाय व्हॉट एव्हर यू वॉन्टेड टू बाय अ रोबस्ट कंपनी. तर तुम्ही तुमची कंपनी, म्युच्युअल फंड किंवा हे असेस करून ठेवा की विच कंपनी यू शुड बाय इन दिस पर्टिक्युलर थिंग और विच म्युच्युअल फंड यू शुड बाय. आणि हे सगळं तुम्हाला डिस्काउंटमध्ये मिळायला लागतं. मग डिस्काउंटमध्ये मिळताना यू कॅनॉट असेस विच इज द बॉटम टू. सो इन दॅट केस तुम्हाला 6 महिने 1 वर्षासाठी यू कॅन डेव्हलप द एस-आय-पीज. दॅट्स द बेस्ट वे टू डू. सो जे नॉर्मल एस-आय-पी इन्व्हेस्टर्स आहेत ना, एस-आय-पी इन्व्हेस्टर्ससाठी वॉर सारखा सिनारिओ जो असेल तो बेसिकली इट्स अ म्हणजे यू कॅन से लाईक इट्स अन ऑपॉर्च्युनिटी, गॉड गिव्हन ऑपॉर्च्युनिटी म्हणू. म्हणजे फॉर द इक्विटी मार्केट्स आय एम सेइंग, नॉट फॉर द कंट्रीज वेअर द वॉर इज हॅपनिंग. And we pray that the war stops soon and there is peace on the globe. But stock market investors साठी जो फिअर असतो ना, बिकॉज लुक इक्विटीचा ट्रेड आहे ना, वी कॉल इट इक्विटी ट्रेड एज अ होप ट्रेड अँड गोल्ड एज अ फिअर ट्रेड. तर या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला गोल्ड, क्रूड हे सगळं वाढलेलं दिसणार. बट रिझनेबल लेवलवरती ते एकदा सेटल होईल ज्यावेळेला वॉर थांबेल त्यावेळेला, आणि देन इक्विटी विल स्टार्ट अगेन इट्स रॅलीज. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.